पैठण तालुक्यातील चनकवाडी येथे ग्रामसेवकांच्या बदलीच्या मुद्द्यावरून गावातील 2 गट आमने-सामने आल्याने वातावरण चांगलेच तापले। विशेष म्हणजे हे दोन्ही गट शिंदे शिवसेनेचे आमदार विलास भुमरे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात असल्याने या वादाची चर्चा संपूर्ण तालुक्यात रंगली आहे। पैठण शहरापासून काही अंतरावर असलेल्या चनकवाडी येथे ग्रामसेवक प्रशांत पाटील गेल्या 2 वर्षांपासून कार्यरत आहे। गायरान जमिनीवरील अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून सामाजिक कार्यकर्ते संतोष बोठे आणि त्यांच्या समर्थकांचा ग्रामसेवक प्रशांत पाटील यांच्याशी वाद झाला। त्यानंतर ग्रामसेवकाची बदली करण्याच्या मागणीसाठी संतोष बोठे यांनी समर्थकांसह पैठण पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण केलं होतं। या उपोषणाची दखल घेत गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड यांनी ग्रामसेवक प्रशांत पाटील यांच्या बदलीचे आदेश काढले। मात्र या निर्णयाला विरोध करत चनकवाडीच्या सरपंच मनीषा भगवान कब्बडी, उपसरपंच गौतम गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांनी बदली रद्द करण्याची मागणी करत पंचायत समितीकडे लेखी निवेदन दिलं। यामुळे गावात 2 स्पष्ट गट निर्माण झाले। एक गट ग्रामसेवकाची बदली कायम ठेवण्याच्या भूमिकेवर ठाम असून दुसरा गट बदली रद्द करण्याची मागणी करतोय। गेल्या महिनाभरापासून या मुद्द्यावरून गावात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। सोमवारी दोन्ही गटांनी आपापल्या मागण्यांसाठी पुन्हा पैठण पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय। अखेर अधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेत या प्रकरणाची लवकरच सुनावणी घेण्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतर दोन्ही गटांनी उपोषण मागे घेतलं। आता या वादग्रस्त प्रकरणात प्रशासन आणि आमदार विलास भुमरे काय भूमिका घेतात, तसेच ग्रामसेवकाच्या बदलीबाबत अंतिम निर्णय काय होतो याकडे चनकवाडीसह संपूर्ण पैठण तालुक्याचं लक्ष लागलंय। गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण। आंदोलन कशासाठी करू राहिले तुम्ही? आजच्या या गावाच्या आंदोलनाची पार्श्वभूमी अशी आहे की आमच्या येथील ग्रामसेवक पाटील साहेब यांची बदली न करण्यात यावा या उद्देशाने आम्ही बसलेलो आहोत। कारण आम्हाला काही माहिती नसताना सुद्धा BDO मॅडमने त्यांची बदलीची ऑर्डर काढली आहे आणि ते पारदर्शी काम करतात। आणि जर समजा आज ते ग्रामसेवक गावातून गेले तर आमचे जे कामं आहेत, सध्या चालूचे कामं आहेत प्रगतीपथावरचे, ते बंद होतील। गोरगरिबाच्या घरकुलाच्या प्रश्नाचे आताच इतके दिवसापासून आता जे बजेट आलं आहे कुठंतरी पडायचं आहे तर त्यांना विलंब लागत। त्याकरता या ग्रामसेवकची बदली न करण्यात यावा, त्याच्या मागे काहीच म्हणजे ग्रामसेवकची बदली का करतात, कशासाठी करतात, आम्ही सारी बॉडीनी त्याच्या पाठीशी उभा आहे। त्यांचं कोणतंच गलत काम झालेलं नाही। आतापर्यंत त्यांनी जे काम केले ते पारदर्शी कामं केले। जर समजा तुम्हाला कोणतं असे कोणाचेच काम आवडलं नाही, जे लोक इथं बसले आहेत ते उगा आता शासनाला काहीतरी दिशाभूल करून हे आपले त्यांचे म्हणजे अनलिगल काम हे करण्यासाठी त्याला ग्रामसेवकला बळी पाडतात आणि विनाकारण त्याच्या पाठीमागं लागून त्याची बदली करावा, असं करावं, असे काहीतरी धोतान त्याच्या पाठीमागं लावून त्याच्या विनाकारण आज जवळपास 2 महिने झाले आमच्या गावाच्या कामामध्ये सारे अडकून पडले आहेत। हे आम्ही सुद्धा याच्या अगोदर BDOला सुद्धा निवेदन दिले आहे किंवा ग्रामसेवक आमची पूर्ण बॉडी त्याच्या पाठीमागं आहे, तरी सुद्धा जर समजा आमची बॉडी त्याच्या पाठीमागं आमचे जर समजा ग्रामसेवक गलत असेल तर बॉडी सुद्धा गलतच असेल ना काहीतरी। आम्ही चोऱ्याच केल्या नाही तर आम्ही हे करणार कसे, तुमच्या त्या ग्रामसेवकला होऊन देऊ कसे? हे एवढंच माझं सांगणं की BDO मॅडमला विनंती करून की आमच्या त्या ग्रामसेवकच्या आहे त्या ठिकाणी कार्यरत राहून द्यावा, एवढीच विनंती करून मी माझी बाईट संपवतो।